नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, लाडकी बहीण योजनेला 29 जून रोजी 1 वर्ष पूर्ण होताच आदिती तटकरे यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर ती माहिती काय आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नक्की या माहितीचा फायदा होणार का? अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आदिती तटकरे काय म्हटले हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील। तर बघा, लाडकी बहीण योजनेला 29 जून रोजी 1 वर्ष पूर्ती झालेली आहे आणि याच दिवशी आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। आणि ती घोषणा म्हणजे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 29 जून 2024 रोजी योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। दरम्यान आता या योजनेला वर्ष पूर्ती झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खास पोस्ट केलेली आहे। ही योजना अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे अशी घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे। आणि सोबतच त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेले आहे। बघा, आदिती तटकरे यांनी पोस्ट काय केलेले हे जाणून घ्या। बघा, आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेले आहे। अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे। आज या योजनेला वर्षपूर्ती होत आहे। या योजनेनिमित्त महाराष्ट्राच्या गावागावात फिरले, लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला। या योजनेमुळे महिलांना किती मोठा आधार दिला याची जाणीव आहे। या योजनेच्या रकमेतून कोणी मुलांना शिक्षण देत आहे तर कोणी व्यवसाय सुरू केला आहे। अनेक लाडक्या बहिणींना एकत्र येत मोठी ताकद इथं उभी केलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाची ज्योत घरोघरी नेता आली ही अभिमानाची बाब आहे। यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी व सर्व अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ह्याच खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा, आदिती तटकरेंनी याच्यासोबत एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे जी सर्वांसाठीच महत्त्वाची राहणार आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा असणारच आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच जोमाने पुढे अखंडपणे सुरू राहणार अशा यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडवणार हा मला विश्वास आहे। कारण महायुती सरकारचा निर्धार आहे की आता थांबायचं नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। सोबतच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जी ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएटचा सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। ग्रॅज्युएटी आणि अंगणवाडी सेविकांना जे मिळणारे इतर लाभ आहेत त्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा व बैठका पार पडल्या आहेत। लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ग्रॅज्युएटीचा प्रश्न सुटणार आहे असं सुद्धा त्यांनी तर सोबत म्हटलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा, आदिती तटकरे यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की ग्रॅज्युएटी संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ग्रॅज्युएटी संदर्भात खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची बाब आपल्या समोर आलेली आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।